सो हे बच्चा पार्टी कैसे आते रे तुम्ही रे? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो सबसे मेन चीज हम लोगों ने नंबर सिस्टीम ज्याला आपण म्हणतो है ना बाळा, नंबर सिस्टीमचं पार्ट 1 पार्ट 2 हे दोन्ही छान पद्धतीने केलेलं आहे, बरोबर आहे? काही डाऊट आहे कोणाला त्यामध्ये? नाही ना? अच्छा, त्यामध्ये आपण काय काय शिकलो होतो तुम्हाला माहित असेल? काय काय? एक तर भारतीय पद्धत अभ्यास केलं होतं आणि दुसरं रोमन नंबर सिस्टीम, ह्या दोन गोष्टी आपण केल्या आहेत ना? ठीक आहे, आजपासून आपण सुरू करूया संख्यांची समज. कशाची समज? संख्यांची समज. की भाई संख्यांना ऍक्च्युअल मध्ये म्हणतात काय रे? जसं आपल्याला कसं आपलं नाव आहे, जसं मला अगर कोणी विचारलं तुम्ही कोण, काय मी सांगेन भाऊ मी राज. तुला जर विचारलं तू कोण, तू काय सांगशील? सोहम. बरोबर आहे का नाही? आहे की नाही? त्या हिशोबाने संख्यांना पण त्यांची स्वतःची एक ओळख आहे. काय आहे? ओळख आहे. ते ओळख तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे का? वो जो पहचान है वो आपको पता करके लेना है क्या पक्का? तो वही आज हम लोग सीखने वाले हैं। तो चलो बच्चा शुरुआत करते हैं आज के ये बेहतरीन सफर को, जिसका नाम है नवोदय 2025। बराबर है? चलो बच्चा स्टार्ट करते हैं। स्टार्ट करने से पहले मैं बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। बस एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नए बच्चे या नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब कीजिएगा, और जिन्होंने ऑलरेडी कर चुके हैं उनका तहे दिल से शुक्रिया। तो चलो सुरुवात कर रहे बाळा संख्यांची समज. कोणाची समज? संख्यांची समज. समजलं? तर बघा बाळांनो, सगळ्यात आधी जर मी तुम्हाला सांगेन ना, सगळ्यात आधी बस एक संख्यांची थोडीशी एक छोटीशी कहाणी सांगतोय. बघा सगळ्यात आधी खूप हजारो वर्षा आधी काही तितके संख्या नव्हते बाळा. असंच नॉर्मली म्हणजे काहीतरी असं मोजल्या जात होतं, बस बाकी काही नाही. ठीक आहे है ना? म्हणजे जास्तीत जास्त 9 पर्यंत संख्या होत्या. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. समजलं? खूप खूप म्हणजे असेच संख्या होत्या. म्हणजे असं काही खूप साऱ्या संख्या होत्या असातला भाग नाही. पण आपल्या भारतामध्ये माहित आहे का, एक आर्यभट्ट नावाचा व्यक्ती जन्मला. कोण? आर्यभट्ट. बिहारमध्ये. माहित आहे का? आर्यभट्टला ओळखता का तुम्ही? बघितलं का? नाही बघितलं का? ठीक आहे, तर नेटमध्ये बघून टाका. ठीक आहे, तर त्यांनी माहित आहे का या शून्याचा आविष्कार केला का? टकल्या, यू नो टकल्या, इसको टकल्या बोलते अपन. झिरो को क्या बोलते? टकल्या. शून्य. या शून्याचा त्यांनी आविष्कार केला. त्या कारणाने संख्या खूप साऱ्या वाढल्या बाळा, खूप साऱ्या. म्हणजे प्रत्येकाच्या समोर त्यांनी शून्य शून्य लावायचा प्रयत्न केला. एकच्या समोर शून्य लावला तर तो झाला 10 भाऊ, दोनच्या समोर शून्य लावला तो झाला 20. अजून मग त्यांनी असा विचार केला की नाही एकच शून्य कशाला लावायचा, दोन दोन शून्य लावू. तर एकच्या समोर 2 शून्य लावला तो झाला भाऊ 100. अजून त्यांच्या दिमागात आला एकच शून्य दोनच शून्य का बरं लावायचं, 3-3 शून्य लावू, दिमाग खराब. त्यांनी मग 1 2 3 शून्य लावला. तर 3 शून्य लावल्यावर किती झाले भाऊ? 1000 झाले. म्हणजे किती? 1000. समजला का? समजलं का गोष्टी? ठीक आहे. मग त्यांनी असा विचार केला एकच 3च काऊन लावायचा, 4 लावीन. मग अजून विचार केला 5 लावीन, 6 लावीन. असे इतके साऱ्या संख्या झाल्या आता की आपण जन्मात मोजू शकत नाही. आता मोजू शकतो का संख्यांना? पॉसिबलच नाही. जसे तुम्ही ताऱ्यांना मोजू शकता का रे? कसे आहेत ते? अनंत आहेत, बहुत सारे आहेत, है ना? तसेच संख्या पण भरपूर सारे असतात, आहेत, पण आपण कधी मोजूच शकत नाही. आणि ज्या गोष्टीला आपण मोजूच शकत नाही बाळा, त्या गोष्टीला आपण काय म्हणायचं? अनंत. आता माझ्या मराठीवर जायचं नाही, आता माहित नाही माझी मराठी बरोबर आहे का नाही आहे, पण अनंत, अनंत याला इंग्लिश मध्ये म्हणतात बाळा इन्फिनिटी. आणि त्याची ओळख अशा पद्धतीने करायची. कशी? अशी. समजलं का? असं. समजलं? अनंत. ठीक आहे, या गोष्टी समजलं. तर याला अनंतचा उपयोग तुम्ही केव्हा कराल? काय गोष्ट सांगण्यासाठी की ज्या गोष्टी आपण कधी मोजूच शकत नाही, ठीक आहे, ज्याचा काही अंत नाही, अशांना काय अनंत म्हणायचं. समजलं? समजलं? तर चला बाळांनो, आता ह्या इतके साऱ्या संख्या झाल्यात ना, तर संख्या झाल्यावर त्यांचं काहीतरी वर्गीकरण राहीलच ना. असाच वरवर वरवर बोलणार आहोत का आपण? काहीतरी गट बनले की कशा पद्धतीने त्यांना ओळखल्या जायचं बा म्हणून, कसं काय आपण ओळखायचं बा म्हणून, आहे की नाही? तर तसे एक सगळ्यात महत्वाच्या संख्यांचे 2 महत्वाचे गट बनले बा. कोणते? 2. तर त्यापैकी एक आहे रियल नंबर. कोणता नंबर बाळा?
रियल नंबर. रियल नंबरला मराठीमध्ये म्हणतात, रियल नंबर वास्तविक संख्या. वास्तविक संख्या. कोणती संख्या बाळा? वास्तविक संख्या. आणि दुसरी आहे इमॅजिनरी नंबर. कोणता नंबर? इमॅजिनरी नंबर. इमॅजिनरी नंबरला मराठीत काय म्हणतात? काल्पनिक संख्या. गुड बाळा, काल्पनिक संख्या. त्या दिवशी आपण थोडंसं डिस्कस केलं होतं वाटतं यावर, है ना? काल्पनिक संख्या. बघा, हे तुम्हाला आहे नाही पण माहित तर पाहिजे ना की मेन संख्या होत्या कोणत्या. चांगलं बस बाळा, है ना? मेन संख्या होत्या कोणत्या, समजलं का? तर यामध्ये समजलं पहिली संख्या कोणती? रियल नंबर, ज्याला आपण वास्तविक संख्या, आणि दुसरी काल्पनिक संख्या. आता रियल म्हणजे तुम्ही ओव्हरऑल तुमच्या सानिध्यामध्ये कुठे नाही कुठेतरी, कधी नाही कधीतरी, कोणत्या नाही कोणत्या स्वरूपात उपयोग केलाच असतात. त्या संख्यांना रियल संख्या म्हणायचं. वास्तविक, त्यांचं एक्झिस्टन्स आहे, दिसतात ते तुम्हाला, कुठे ना कुठे तुम्ही त्याचा उपयोग केला आहे, त्या संख्यांना रियल नंबर म्हणू आपण. बरोबर आहे? पण हा जरा तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सच्या हिशोबाने जरा जरुरी आहे, विचारला जाऊ शकतो, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. कारण काही भरोसा नाही आहे नवोदयाचा. माहिती आहे ना, गेल्या वेळेसचा पेपर नवीनच प्रकारे त्यांनी विचारून टाकलं तुम्हाला प्रश्न. खूप वेगळ्या बेसिकच्या स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न त्यांनी विचारलं होतं. बरोबर आहे, है ना? त्या कारणाने तुम्हाला आता प्रत्येक बारीक बारीक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे हे सांगून ठेवतोय मी. ठीक आहे? तर आता काल्पनिक संख्या, ज्याला आपण इमॅजिनरी असे म्हणतो, लक्ष दे बाळा, सगळ्या गोष्टी इकडे. हा, ठीक आहे? आता काल्पनिक संख्या ज्याला आपण म्हणतो, त्याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायचं, फक्त लक्षात ठेवा, हा लिहून ठेवून द्याल तुमच्याकडे, त्याला लक्षात ठेवाल. काल्पनिक संख्यांची ओळख आय पासून होते. कशापासनं? आय. आणि त्याला म्हणतात आयओटा. काय म्हणतात? आयओटा. लक्षात राहत नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं लोटा. लोटा का? यु नो लोटा? लक्षात राहते का तो आयओटा वगैरे? म्हणून काय लक्षात ठेवायचा? लोटा. सकाळचा लोटा नाही का तो. ठीक आहे, लोटा. पण त्याला संख्या कोणती? तर √-1. क्या ये बात क्लियर हुई क्या सबको? क्या ये बात क्लियर हुई सबको? अरे समझ को समझ में आया क्या? पक्का? तो बच्चा, या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी लक्ष दे, मी काय सांगतोय, या गोष्टी कुठल्याही हालत मध्ये तुम्हाला काय पाहिजे? लक्षात पाहिजे. हे लक्षात राहील, हा लक्षात राहील. मस्तपैकी समजलं. काय म्हणाल? काल्पनिक संख्या म्हणजे इमॅजिनरी नंबर. फक्त लक्षात ठेवा, याचा उपयोग तुम्हाला नाही आहे, पण काय माहिती विचारलं तर म्हणेल डायरेक्ट पर्यायामध्ये दिलेल्या संख्यांपैकी काल्पनिक संख्या कोणती, असं विचारलं तर माहित पाहिजे ना. तर कोणती म्हणाल? √-1. हे √√ काय असते काय नसते हे आपण जेव्हा वर्गमूळ किंवा स्क्वेअर रूट आपण जेव्हा अभ्यास करणार आहोत ना, तेव्हा मी तुम्हाला सांगून देणार. चालेल? चालेल ना? तर चला बाळांनो, आता समोर जाऊया आपण जे वास्तविक संख्या असतात त्याच्या सगळ्याच्या सगळ्या प्रवासाला. तर तुम्ही काय तयार आहात का? सगळेजण तैयार आहात? पक्का? तो देखो बच्चा, स्टार्ट कर रहा हूं मैं. स्टार्ट करने से पहले फिर से एक गुजारिश करना चाहूंगा, कोई भी नए बच्चे हैं, नए पेरेंट, आपको हमारा पढ़ाया हुआ कंटेंट अगर सब अच्छा लग रहा हो तो प्लीज हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा. और हमारे साथ आप अगर पढ़ना चाहते हो, क्योंकि ये प्रॉपर पूरे के पूरे वीडियो हम लोग यूट्यूब पे नहीं डालते हैं, है ना? हमारा एक ऐप है, उस ऐप के थ्रू हम लोग पढ़ाई प्रॉपर तरीके से करते हैं, जिसमें टेस्ट हो गए, असाइनमेंट हो गए, जिसमें ये वीडियोस हो गए, ये सारे के सारे, जैसे मैं जो भी चीज क्लास में पढ़ाता हूं ना, जैसे के वैसे आपको याद कराता हूं. ओके? तो आपको अगर सपोज लगे कि कुछ तो भी बात करनी है, कुछ कोर्स के रिगार्डिंग समझ के लेना है, तो आप बेशक इस नंबर पे कॉल कर सकते हो, 8275397522 पे. तो चलो बच्चा, शुरुआत करते हैं अपने सफर को. डिडिंग डिंग. तो देखो, उसमें से सबसे पहली संख्या, सगळ्यात पहिली संख्या जर कुठली असेल ना बाळा, तर ती कुठली आहे? रियल नंबर मधली, त्याला म्हणू आपण नॅचरल नंबर. कोणते नंबर बाळा? नॅचरल नंबर. आता नॅचरल नंबरला मराठीत काय म्हणायचं? तर नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या. समजलं? आता नैसर्गिक संख्या कोणाला म्हणायचं रे? तर नैसर्गिक संख्या कोणाला म्हणाल? तर ज्या संख्येची सुरुवात, ठीक आहे, ज्या संख्येची सुरुवात 1 पासून होतो. 1 पासून होतो. ठीक आहे? ते अनंतपर्यंत, अनंत
एक पासून ते अनंत, एक पासून ते अनंत म्हणजे इन्फिनिटी, एक पासून ते अनंत अशा प्रत्येक संख्येला काय म्हणायचं आपण? नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. समजलं? म्हणजे एक्झाम्पल जर मी तुम्हाला सांगेन तर बघा बाळांनो, 1 2 3 4 5 6 काय जन्मभर हेच करत आहे का? दिमाग खराब. टिंग 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 अनंत. समजलं का? याला काय म्हणायचं? नॅचरल नंबर. समजलं? पक्का? पक्का? ओके. तर चला बाळांनो समोर जाऊया. दुसरा आहे बाळा काय? तर होल नंबर. कोणता नंबर? होल नंबर. अच्छा, होल नंबरला मराठीत काय म्हणतात बाळांनो? पूर्ण संख्या. गुड. मला वाटतं हा त्या दिवशी झालता का रे आपला? अच्छा, म्हणून तुम्ही सांगत आहात रपा रप. ओके. तर पूर्ण संख्या. अच्छा बाळा, याची सुरुवात आहा झुर नाही टकल्यापासून होते. कुठापासून होते? टकल्यापासून. म्हणजे ज्या संख्येची सुरुवात टकल्या नाही लिहायचं, झिरो म्हणजे शून्य, त्यालाच काय म्हणायचं? झिरो पासनं होतो. ठीक आहे, ते कुठपर्यंत? अनंत. इथे पण तसंच बाळा, अनंत म्हणजे इन्फिनिटी पर्यंत होतो. त्या प्रत्येक संख्याला काय म्हणाल तुम्ही? टकल्या म्हणजे होल नंबर. काय म्हणाल? होल नंबर. समजलं? त्यालाच काय म्हणायचं बाळा? पूर्ण संख्या. काही डाऊट आहे? म्हणजे याची सुरुवात कुठून होणार बाळा? सांगा बरं. सुरुवात कुठून? टकल्या 1 2 3 4 5 6 ते अनंत. यावरून तुम्हाला एक लक्षात येत असेल की सर शून्याला सोडल्या असता, लक्ष दे बाळा, शून्याला सोडल्या असता उरल्या जितक्या पण संख्या आहेत त्या संख्या कोणत्या आहेत रे? नैसर्गिक संख्या. कोणत्या आहेत? नैसर्गिक संख्या. म्हणजे यावरून आपण एक नोट नाही बनवू शकत का? एक नोट नाही बनवू शकत काय? की शून्याला सोडल्या असता प्रत्येक पूर्ण संख्या हे काय आहेत? नैसर्गिक संख्या आहेत. हे काय आहेत? नैसर्गिक संख्या आहेत. समजलं का? समजलं का? असं कधीच नाही म्हणायचं काय की पूर्णचे पूर्ण संख्या, पूर्ण म्हणजे सगळ्या संख्या, सर्वच पूर्ण संख्या ह्या नैसर्गिक असतात. नैसर्गिक असतात. असं कधीच होणार नाही. असं कधी, हा विधान चुकीचं आहे. ठीक आहे, असं लक्षात का बरं? कारण की शून्य हा आहे का नैसर्गिक संख्या? नाही. समजलं? ह्या असं थोडंसं कन्फ्युजिंग वाल्या गोष्टी तुम्हाला देतील त्या. समजलं का? प्रत्येक, ठीक आहे, हा पण प्रत्येक नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्या राहू शकतात. प्रत्येक नैसर्गिक संख्या. ऑल नॅचरल नंबर आर होल नंबर. असं जरूर लिहू शकता. काय? काय? की प्रत्येक म्हणा, प्रत्येक नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्या असतात. पूर्ण संख्या असतात. असतात. नाही समजला का जी? कारण की तुम्हीच बघा ना, 1 पासून ते अनंत म्हणजे नैसर्गिक झाल्या. तर ह्या कोणाच्या गटामध्ये येतात? पूर्ण संख्याच्या. म्हणजे पूर्णच्या पूर्ण नैसर्गिक संख्या ह्या तुमच्या काय होणार? काय होणार? पूर्णच्या पूर्ण नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्या होणार. पण पूर्णच्या पूर्ण सर्वच पूर्ण संख्या ह्या नैसर्गिक संख्या नसतात. इथं नसतात लिहून देतोय मी, नाही तर तुम्ही कन्फ्युज होऊन जाल. काय बाळा? नसतात. हा लिहून ठेवून द्या. हे नोट जे आता लिहून दिलं मी तुम्हाला, ह्या 2 नोट जरूर लिहून ठेवायच्या. ठीक आहे, ही पहिली आणि ही दुसरी. समजलं? पक्का? समोर जाऊया. तर चला बाळांनो आता टिडिंग डिंग तिसरी संख्या बघूया. आता तिसरी संख्या कुठली बाळा? तर लक्ष दे, ऋण संख्या. कोणती संख्या? ऋण संख्या. ऋण संख्या म्हणजे काय जी सांगितलं होतं? ऋण संख्या सगळ्यात आधी सुरुवातीला, ऋण संख्या म्हणजे बाळा निगेटिव्ह नंबर. कोणते नंबर? निगेटिव्ह नंबर. तर यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवाल, ज्या संख्येच्या म्हणा, ज्या संख्येच्या समोर
निगेटिव्ह चिन्ह असते ती संख्या म्हणजे ऋण संख्या, म्हणजे निगेटिव्ह संख्या. केलं होतं ना रे बाळा, तिकडे प्रॅक्टिस केलं होतं ना आपण, व्हेरायटी दिलं होतं ना तुम्हाला, मग कसे विसरलात? म्हणून गणित मी तुम्हाला काय सांगतोय, जितकं तुम्हाला समजायला सोपं ना, तितकाच फास्ट विसरायला पण सोपं आहे. हो, म्हणून त्याला रोज 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 अशा टप्प्यावारीमध्ये त्याला टचमध्ये ठेवायचं स्वतःच. म्हणजे रोज झालेला जो आपला अभ्यासक्रम आहे ना, तो असा निरंतर तुम्ही वाचत ठेवाल ना, थोडा थोडा तरी, ठीक आहे ना, आपोआप तुम्हाला लक्षात राहते. पण आपण कसं आळसी बनवत, आपण आहोत आळसी, करून टाकून ना, होऊन जाईल ना, अरे उद्या करतो, परवापासून सुरू करतो, असं म्हणता म्हणता नवोदयची तारीख येऊन जाते आणि तुमचा उद्या येतच राहते. समजला का? असं करायचा नाही. रोज आज आता हा शांततेचा काळ आहे, पण याच काळामध्ये मस्त अभ्यास करायला तुम्हाला वेळ आहे. पण तुम्ही का करता? मामाचं लग्न आहे, चालला जातो, उद्यापासून अभ्यास करेन. कपडे घ्यायला जायचं आहे, वडसालेत चालला जातो, उद्यापासून अभ्यास करीन. नाही रे निशान, असा करायचा नाही. पप्पा मम्मींना सांगून ठेवूनच द्या. पप्पा मम्मी म्हणा, हा वर्ष माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे जी म्हणा. कोणत्याही हालतमध्ये म्हणा, मला नवोदय क्रॅक करायचा आहे जी म्हणा. ठीक आहे, समजलं का? त्या गोष्टीसाठी तुम्हाला म्हणतात ना, मस्तपैकी पूर्ण सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागेल. टीव्या, मोबाईल, हा, अजून इकडे तिकडे फिरणे, गोष्टी करणे, खेळा जरूर. खेळायसाठी मनाई नाही आहे म्हणा. अर्धा ते पाऊण तास जम्मून खेळायचा का, जबरदस्त. समजला का? ठीक आहे, पण खेळून झाला रे झाला का आपला अभ्यासाला भिडायचा. समज रहे हो क्या? पक्का? टीव्या टोव्या तर दूर, बंदच करून टाकायची म्हणा पप्पा मम्मींना. एक वर्ष नाही पाहिलं तर का फरक पडते जी म्हणा. मी नवोदयमध्ये गेल्यावर मग पाहताच पहा म्हणा, तुम्हाला तेच काम नाही का जी म्हणा. समझ रहे हो क्या? ये चीजें जरूर करो, ठीक है, तब जाके नवोदय अच्छी होता है, नहीं तो होता नहीं बच्चा. पागल बनना पड़ता है नवोदय के लिए. जब तक आप किसी काम के लिए, किसी चीज के लिए पागल नहीं बनोगे ना, जो चीज आप पाना चाहते हो वो कभी जिंदगी में पा नहीं पाओगे, इतना पक्का है. समझ रहे हो? ठीक आहे, तो पागलपणा, तो वेळापणा बिलकुल आला पाहिजे. चालेल? चला तो सुरुवात करूया. तर ज्या संख्येच्या समोर कोणता चिन्ह बाळा, निगेटिव्हच्या चिन्ह, त्याला काय म्हणायचं? ऋण संख्या, त्यालाच निगेटिव्ह नंबर आपण असे म्हणायचं. काही डाऊट? थोडसा तरी, उलूसा तरी? चलो सुरुवात करूया. लाईटही आताच जायला पण होते का रे बापा? आपल्याच वेळेस लाईट जाते रे भगवान. तर बघा, यांच्या पण उदाहरण सांगून देतो बाळा, म्हणजे तुम्हाला समजून जाणार. उदाहरण बघा. काय उदाहरण? तर बघा, कुठल्याही संख्येच्या समोर रे, 2 च्या समोर -1 निगेटिव्ह संख्या, -3 निगेटिव्ह संख्या, -5 निगेटिव्ह संख्या, -6 निगेटिव्ह संख्या. समजलं? ठीक आहे. तर यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगतो, की निगेटिव्ह संख्यांची सुरुवात कधी पण, लक्ष दे हा, जसं म्हणाल तर तसं काही नाहीये, पण सगळ्यात छोट्या बद्दल विचार कराल त्याच्यातला पण काही हिस्सा नाहीये. ठीक आहे, पण एक गोष्ट सांगून देतो, तसं तर -0 पॉईंट समथिंग पण वगैरे पण राहते. ठीक आहे, तर -1 पासनं जनरली सुरुवात होतो. कुठपासनं? -1. निगेटिव्ह 1 पासनं काय होतो बाळा? सुरवात. सुरुवात, सुरुवात. ठीक आहे, म्हणजे बघ, -1, -2, -3, -4, -5. समजला? तसा असं नाही म्हणू शकणार मी की -1 हे सगळ्यात, म्हणजे एक टाईपचं, म्हणजे सुरुवात तिथूनच होतो बा म्हणून. ठीक आहे, पण सध्या पुरता तरी पण आपण म्हणू शकतो, कारण की बघा, 0 हा एक टाईपचा मेन आहे कुठल्याही संख्यांसाठी. जसं अगर सपोज मी तुम्हाला सांगेन ना बाळा, तर बघ, शून्याच्या इकडला संपूर्ण संख्या, जो 0 दिख रहा है ना आपको, ठीक है, शून्याच्या इकडल्या सगळ्या, जसं अगर सपोज मी हे नंबर लाईन तुम्हाला अगर सपोज सांगेन ना बाळा, बघ अशी वाली, तर इकडल्या सगळ्या संख्या म्हणजे काय? तर ऋण संख्या. काय, कोणत्या संख्या? ऋण संख्या. बरं, याच्याबद्दल डिटेलमध्ये जाण्यापेक्षा आधी मी याचा जो एक दुसरा भाऊ आहे ना बाळा, तो सांगून देतोय, म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जा. ज्या संख्येच्या समोर निगेटिव्हची चिन्ह, ती संख्या कुठली? ती संख्या कुठली? हा, आता बघ, ज्या, आता बघा मला एक गोष्ट सांगा, धन संख्या ऐकल्या का तुम्ही कधी? धन संख्या, याला काय म्हणायचं?
पॉझिटिव्ह नंबर. कोणता नंबर? पॉझिटिव्ह नंबर. आता बघा, ज्या संख्येच्या समोर पॉझिटिव्हच्या चिन्ह ती संख्या पॉझिटिव्ह संख्या, पण असं जरुरी नसते बघा. ज्या संख्ये समोर पॉझिटिव्ह चिन्ह असेल ती संख्या कोणती? पॉझिटिव्ह संख्या. पण जरुरी नाहीये. पण जरुरी नाही की तो चिन्ह दिसायलाच पाहिजे, की तो चिन्ह असायलाच पाहिजे. ठीक आहे. का बरं बाळा? कारण की बघ, तुम्हाला सांगेन ना उदाहरण बघ. तुम्ही स्वतः सांगा. पॉझिटिव्ह 2 ही संख्या कोणती संख्या आहे? धनच संख्या आहे, म्हणजे पॉझिटिव्ह संख्या आहे. पण मी जर याला असं लिहिलं तर हे काय पॉझिटिव्ह नाही राहणार का? राहील ना. म्हणजे त्याच्या समोर तो चिन्ह राहिला किंवा नसला तरी त्याला फरक पडत नाही पॉझिटिव्ह संख्यांना. हा माझ्या सांगण्यामागचा उद्देश. समजलं? पण निगेटिव्ह संख्या जर असेल ना बाळा, त्याच्या समोर 100% काय असेल? निगेटिव्हचा चिन्ह. नाही समजलं? समजलं? पक्का? ठीक आहे, है ना? तर समजलं बाळा इथपर्यंत? आता बघा, थोडस मी वेगळ्या स्वरूपात नेतो तुम्हाला. कुठल्या? तर लक्ष दे, ह्या दोन्ही संख्या तुम्ही अभ्यास केलात ना आता, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह केलात ना. तर यावर आधारित की नाही एक नवीन कन्सेप्ट सांगतो. जेव्हा या सगळ्यांचं मिश्रण होतो, कोणत्या कोणत्या? बघा, एक निगेटिव्ह वाल्या संख्या आणि एक पॉझिटिव्ह वाल्या संख्या. ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात सोबत जर एक अजून तुम्ही अगर मिक्स केला, टकल्या, म्हणजे निगेटिव्ह संख्या, टकल्या आणि पॉझिटिव्ह संख्या म्हणजे ऋण संख्या. लक्ष दे बाळा, ऋण संख्या आणि त्यातल्या त्यात कोण? शून्य आणि कोणता? धन संख्या. गुड बाळा, धन संख्या. या तिघांच्या पण जर तुम्ही मिश्रण केलात ना, तर नवीन प्रकारची संख्या तयार होतो आणि त्याला नाव आहे इंटीजर. ऐकलंय का? काय म्हणतात? इंटीजर. त्यालाच मराठीमध्ये म्हणतात बाळा पूर्णांक संख्या. समजलं का? तिघांचं पण मिश्रण, निगेटिव्ह संख्या, पॉझिटिव्ह संख्या, टकल्या, निगेटिव्ह संख्या, पॉझिटिव्ह संख्या, टकल्या. याला मी एकाच लाईन मध्ये तुम्हाला आणून दाखवतो, म्हणजे तुमचं गडबड होणार नाही बाळांनो. बघा, समजून घ्या. कोणती? तर निगेटिव्ह संख्या. बघा, समजलं का? समजलं? इथं बघा, मधामध्ये कधी पण कोण राहणार? टकल्या. कोण राहणार? टकल्या. 0. आता त्याच्या उजव्या बाजूमध्ये कोणती संख्या राहणार? ऋण संख्या. कोणती संख्या? ऋण संख्या. त्यालाच काय म्हणता तुम्ही इंग्लिशमध्ये? पॉझिटिव्ह नंबर. ठीक आहे. तर बघा, इकडे काय काय लिहायचं तुम्ही? लक्ष द्या आता. इकडे 1 2 3 4 5 6 ते अनंतपर्यंत. कुठपर्यंत? अनंतपर्यंत. खूप सारे जाणार ना बाळा, आपण लिहूच शकत नाही. अरे सॉरी बाळा, सॉरी सॉरी, माझी गलती झाली. याला ऋण संख्या नाही म्हणत, याला म्हणतात धनसंख्या. सॉरी सॉरी. गुड बच्चा, थँक्यू माझी गलती काढण्याबद्दल. थँक्स बाळा, थँक्स. याला धनसंख्या म्हणतात. सॉरी. समजलं? जे राईट मध्ये असतात त्यांना काय म्हणायचं? धनसंख्या. म्हणजेच काय? पॉझिटिव्ह संख्या. क्लिअर झालं? थोडीशी गलती झाली, माफी चाहूंगा बच्चा मैं. ठीक आहे. आता लेफ्ट मधल्या संख्या कोणत्या? झिरोच्या. तुम्हीच सांगा आता, झिरोच्या लेफ्ट वाल्या कोणत्या? कोणत्या? ऋण संख्या. म्हणजे -1 -2 -3 -4 -5 ते मायनस अनंतपर्यंत. कुठपर्यंत? मायनस अनंतपर्यंत. काही डाऊट आहे का रे? काही डाऊट आहे का रे? ठीक आहे. तर याबद्दल थोडस समज आपण आता समजून घेऊ. इकडे मी लिहून देतो बाळा. बघ, हे इकडली कोणती संख्या? ऋण संख्या. कोणती संख्या? ऋण संख्या. त्याला आपण काय म्हणूया? निगेटिव्ह नंबर. निगेटिव्ह नंबर. समजलं? तर हा जो पूर्णांक झाला ना बाळा, हा बघा, याला आपण म्हणू शकतो निगेटिव्ह इंटीजर. काय म्हणाल बाळा? निगेटिव्ह इंटीजर.
याला काय म्हणाल? पॉझिटिव्ह इंटिजर. काय म्हणाल? पॉझिटिव्ह इंटिजर. म्हणजे सांगण्याचा उद्देश ऋण ऋण पूर्णांक, ऋण पूर्णांक आणि हा धन पूर्णांक. पूर्णांक समजला का? म्हणजे पूर्णांक किती असतात? किती पूर्णांक असतात? ऋण पूर्णांक धन पूर्णांक किती झाले? 2. पण 2 नसून 3 असतात. इंटिजर किती असतात? 3 असतात. सर तिसरा कोणता जी? तुम्ही तर 2च सांगितल्या. एक सांगितलं तुम्ही कोणता? अरे वा, तुम्हाला माहिती होतं का बाळांनो? अरे वा रे वा रे माझे चॅन्ड्री लोक, एकच नंबर काम. ठीक आहे, तुम्हाला तर सगळंच माहितच आहे मस्तपैकी, है ना? आता बघा, एक आहे कोणता? अरे बाबा 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 बाबा. एक कोणता? तर ऋण पूर्णांक. एक कुठला बाळा? तर अरे रे रे रे. एक कुठला? तर पॉझिटिव्ह धन पूर्णांक. आणि सगळ्यात महत्वाचा कोणता? शून्य, म्हणजे झिरो इंटिजर. कोणता इंटिजर? झिरो इंटिजर. समजलं का बाळा? पक्का समजलं? म्हणजे आता यानंतर जर तुम्हाला मी प्रश्न विचारलं, सांगा रे की पूर्णांक किती असतात, तर तुम्ही किती सांगाल? 3. एक कुठला? धन. एक कुठला? ऋण. आणि एक कुठला? शून्य. समजला का? याला म्हणायचं शून्य पूर्णांक. समजलं का रे? सगळ्यांना समजलं? आता यांच्याबद्दल थोडी थोडी माहिती घेऊ. थोडी थोडी माहिती. निगेटिव्ह संख्या तुम्हाला माहितच आहे. -1, -2, -3 वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, समजलं? आता लक्ष दे बाळा, यामधलं पॉझिटिव्ह संख्या मधला, ठीक आहे, आता जसं यांना चिन्ह होतं रे, प्लस होता म्हणून तुम्ही धनसंख्या म्हटला, याला निगेटिव्ह होता म्हणून तुम्ही ऋण संख्या म्हटला, बरोबर आहे. पण याला शून्याला काही चिन्ह असते का रे? याला लक्षात ठेवाल, शून्य हा चिन्ह विरहित असतो. ठीक है, इसी ऐसे ही चीजों पे सवाल बन रहे हैं अभी आजकल, आप देख लेना, फिर समझ में नहीं आता। वो कैलकुलेशन से भी ज्यादा बेसिक आपने कितने बनाया है, इस पे सवाल पूछ रहा है, ये चीज याद रख लो। ये बेसिक समझेंगे तो आप प्रॉपर किसी भी चीज के साथ डील कर पाओगे, नहीं तो नहीं कर पाओगे. जसं पॉझिटिव्ह संख्यांना पॉझिटिव्ह चिन्ह होतं, निगेटिव्ह संख्यांना निगेटिव्ह चिन्ह होतं, तसंच शून्याला काही चिन्ह असते का रे? असते का? नसते. शून्य हा चिन्ह विरहित असते, साइनलेस असते. शून्याला म्हणा, शून्याला कुठलाच चिन्ह नसतो. नाही पॉझिटिव्ह, नाही निगेटिव्ह, नाही पॉझिटिव्ह, नाही निगेटिव्ह. समजलं का रे बाळा? सगळ्यांना समजलं? तर हा लक्षात राहील शून्याबाबत. ओके गुड. देख नाप देखते हैं निगेटिव्ह संख्याबद्दल. कशाबद्दल बघूया आपण आता? ऋण संख्याबद्दल. समजलं? आता ऋण संख्याबद्दल अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवा रे बाळा. काय? तर बघ, एक नोट सांगतोय मी यामध्ये. सगळ्यात मोठी ऋण संख्या म्हणा, सगळ्यात मोठी ऋण संख्या म्हणजे 1 असते. नाही ना बाळा, ऋण म्हटलं मी, म्हणजे -1 असते. काय असते? -1. ठीक आहे, है ना? मतलब ग्रेटेस्ट निगेटिव्ह नंबर किती? तर -1. सगळ्यात मोठी. समजलं का? सगळ्यात मोठी. आता तुम्हीच सांगा बरं मला मग उदाहरण. अच्छा, -100 मोठा बाळा की -1 मोठा? -1. हे लक्षात ठेवा बरं. दिसायला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय की निगेटिव्ह संख्या, लक्ष दे बाळा, निगेटिव्ह संख्या जितकी मोठी असणार तितकच लहान असतो. लहान असतो. आणि
सगळ्यात मोठा निगेटिव्ह संख्या म्हणा, निगेटिव्ह संख्या जितकी लहान असतो तितकच मोठी असते ही असते. समजलं का? आता बघा बरं, तुम्ही आता ओळखू शकता का? लक्ष दे. समजलं इथपर्यंत? म्हणजे इथं काय लक्षात ठेवाल, निगेटिव्ह, आता तुम्ही सांगा निगेटिव्ह 2 मोठा की निगेटिव्ह 100 मोठा? जितकं छोटं तितकं मोठं. समजलं? आता तुम्ही सांगा -1000 की -100? मोठा की लहान? मोठा. आणि जो मोठा असते त्याच्याकडे असं तोंड फाडून टाकायचा. समजला का? आणि जो लहान असते तो गुमसुम नाही राहत. कधी लहानसा गुमसुमच राहते. हा गुमसुम आहे पा. बंद करून आहे तोंड. समजलं का? समजलं? काही डाऊट बाळांनो इथपर्यंत? थोडासा तरी, उलूसा तरी? पक्का? तर आता यावरून पॉझिटिव्ह संख्यांच्या तर काही टेन्शनच नाही भाऊ. दिसायला जे मोठी ते मोठी, दिसायला जे लहान ते लहान. समजलं ना? 2 मोठा आहे की 100 मोठा आहे? समजला? पक्का? पक्का ना? ठीक आहे. आता तुम्हीच सांगा स्वतःहून, मग अगर सपोज तुम्हाला इतकं समजलं असेल तर -3 मोठा की 1 मोठा? -3 का बरं? त्याला निगेटिव्ह चिन्ह. एक लक्षात ठेवायचं, हे नोट काय लक्षात ठेवाल की प्रत्येक पॉझिटिव्ह संख्या ह्या प्रत्येक निगेटिव्ह संख्येपेक्षा काय असतात? मोठ्या असतात. मोठ्या असतात. समजलं का बाळा? हा नियम लक्षात राहील. हा नियम लक्षात राहील प्रत्येकाच्या. अरे, हा नियम लक्षात राहील ना प्रत्येकाच्या? ठीक आहे. हा लिहून ठेवाल याच्यासाठी. काही डाऊट? पक्का? बाकी सगळ्या गोष्टी आपण अजून डिटेलमध्ये अभ्यास करणारच आहोत. ठीक आहे. मी पुन्हा सांगेन, जर कोणी नवीन विद्यार्थी आणि नवीन पालक जर आम्हाला बघत असतील, आमचं शिकवलेलं कंटेंट जर तुम्हाला बरं वाटत असेल, प्लीज आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि आमच्यासोबत जर जुळायचं असेल तर 8275397522 वर कॉल करून तुम्ही माहिती मिळवू शकता. सगळे डिटेल तुम्हाला मिळेल. आम्ही ऍप थ्रू अभ्यास करतो, ओव्हरऑल ऑफलाइन पण आणि ऑनलाइन पर। तो मिलते हैं बच्चा नेक्स्ट वीडियो में। तो खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय।